कोविडचा निमोनिया असतो तरी देखील त्यांची स्वॅब टेस्ट निगेटिव्ह येते. तर अशा पेशंटना सारी किंवा कोविड सस्पेक्ट असं लेबल करून त्यांना इतर ठिकाणी ट्रीटमेंट घेण्यासाठी सुचवण्यात येतं. त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये भरती केलं जात नाही. तर साधारणपणे जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांमध्ये सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये आम्ही जे काही काम केलं ते हे सगळं या सारी पेशंटवर काम केलेलं आहे. सारी पेशंट म्हणजेच परत मी एकदा सांगतो की याच्यामध्ये त्यांच्या टेस्ट बऱ्याच वेळेला निगेटिव्ह येतात आणि काही वेळेला त्यांच्या फुफ्फुसामध्ये मात्र इन्फेक्शन असतं की जे सांगतं की हे कोविडचं इन्फेक्शन आहे. खरं गव्हर्नमेंटच्या गाईडलाईनप्रमाणे स्कॅनमध्ये कोविडचं इन्फेक्शन आहे म्हणून त्याला कोविड पेशंट असं लेबल केलं जात नाही. तर 3 महिन्यामध्ये आम्ही जे सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये काम केलं तर याच्यामध्ये काही प्रश्न असे होते की बाबा हे तुमचं कोविड केअर सेंटर नसताना देखील तुम्ही इथं कसं काय काम करता. तर मुळात ते जे काम आम्ही चालू केलेलं आहे ते एक गव्हर्नमेंट शासकीय निर्देशाप्रमाणे तापाचे पेशंट आणि संशयित पेशंट बघण्यासाठी चालू केलेलं आहे. दुसरं, त्यावेळेला गव्हर्नमेंट सिस्टीम ही अतिशय डेव्हलप व्हायची होती. त्याच्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, खाजगी दवाखान्यांमध्ये पेशंट हे तापाचे बघितले जात नव्हते. तर अशा वेळेला आम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन आमच्या स्टाफची जीवाची पर्वा न करता त्याच्यामध्ये आम्ही हे संशयित पेशंट बघायला चालू केलं. आता कसं आहे की पेशंट जरी संशयित असले तरी त्याच्यापासून होणारा जो काही त्रास आहे पेशंटला असेल, निमोनिया आहे किंवा काय, तर त्याच्यासाठीचे जे औषधोपचार आहेत ते डॉक्टर पुजारी किंवा इतर कुठल्या डॉक्टरांना वाटलं म्हणून ते देता येत नाही. तर ते त्या वेळेला ICMR गाईडलाईननी जे काही निर्देशित केलेले आहेत त्याप्रमाणे ते दिले गेले. साधारणपणे मार्चमध्ये जेव्हा आपला कर्फ्यू लागू झाला 20 ते 23 मार्चच्या दरम्यान, त्यानंतर आम्ही स्वतःहून शासकीय कर्मचारी आणि कॉटेज हॉस्पिटल, कळंबणी हॉस्पिटल यांना मदत म्हणून आम्ही स्वतःहून व्हेंटिलेटर ट्रेनिंग कॉटेज हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टर सानप यांच्या मदतीनं, त्यांच्या निर्देशाप्रमाणे, त्यांच्या गायडन्समध्ये तिथल्या सगळ्या स्टाफना आम्ही उपलब्ध व्हेंटिलेटर, तेव्हा 2 व्हेंटिलेटर कॉटेजमध्ये उपलब्ध होते मार्च महिन्यामध्ये. खरं येणारी परिस्थिती बघता स्टाफचं ट्रेनिंग होणं, जर पेशंट आले तर कसे मॅनेज करायचे याविषयी सगळी आम्ही चर्चा केली. त्याचे आम्ही व्हिडिओज बनवले आणि ते व्हिडिओ डॉक्टर सानप यांनी त्यांचे जे इतर शासकीय डॉक्टर आहेत, लोटे, दापोली किंवा खेड या भागातले, त्यांना फॉरवर्ड केले. तर त्यांच्या सूचनेनुसार व्हिडिओवर त्यांना क्लॅरिफिकेशन होत नसल्यामुळं त्यांनी विनंती केली की आम्हाला हेच लेक्चर किंवा हेच ट्रेनिंग सेशन कळंबणीमध्ये देण्यात यावं. त्यावेळेला गरुड डॉक्टर यांची परमिशन घेऊन मी स्वतः, डॉक्टर सानप यांनी मार्च महिन्यामध्ये, मार्च एंडला आम्ही स्वतःहून परत कळंबणीला जाऊन कळंबणीमधले स्टाफ, डॉक्टर्स यांचं व्हेंटिलेटर ट्रेनिंग व त्यावेळेला उपलब्ध असणाऱ्या ICMR गाईडलाईन्स, कारण या गाईडलाईन्स आहेत त्या वेळोवेळी अपडेट होत गेलेल्या आहेत. तर या गाईडलाईन्सप्रमाणे तिथल्या स्टाफना आम्ही त्याचं ट्रेनिंग दिलं की जेणेकरून खाजगी प्रॅक्टिस बरोबर देखील आमचं काही शासनाशी किंवा समाजाशी देणं लागतं की ज्याच्यामध्ये समाजाचा बराचसा भाग हा शासकीय सेवेमध्ये जाऊन सेवा घेणार आहे. तर अशा वेळेला आमच्या ज्ञानाचा किंवा आमच्या उपलब्ध असणाऱ्या याचा फायदा हा शासकीय डॉक्टरांना, शासकीय यंत्रणेच्या मार्फत लोकांना झाला पाहिजे. या किंवा रुग्णांना त्या आजाराबाबत सांगणं हे गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला हे लक्षात आलं की पेशंटनं कोविड टेस्ट करा असं सांगितलं तर पेशंट कोविड टेस्ट न करता घरी जात होते, कारण तेव्हा एक फोबिया, मनामध्ये भीती जास्त प्रमाणात होती. त्यामुळे पेशंट टेस्ट न करता घरी जात होते आणि त्याच्यामुळे मृत्यूदर वाढण्याची शक्यता जास्त होती. तसंच त्या पेशंटमुळे इतरांना आजार पसरण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळं अशा पेशंटना आम्ही पर्टिक्युलरली त्यांच्याकडून त्यांना कल्पना देऊन की बाबा संशयित आहात तुम्ही, तुम्हाला या गोष्टी करणं बंधनकारक आहे. खरं जर तुम्हाला त्या करायच्या नसतील तरी ॲटलिस्ट तुम्ही ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. याच्याखाली आम्ही त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट दिली आहे. तर हे सगळं करत असताना त्या वेळेला हे संशयित पेशंट आम्ही THO ऑफिस किंवा इतर ज्या काही हे दिलेले आहेत, त्यांनी साईट्स दिलेल्या आहेत त्याच्यावरती आम्ही अपलोड केलेले आहेत. मग त्यानुसार त्यांची परत चौकशी केली जाते की बाबा तुमची लक्षणं कशी आहेत, बरं आहे का वगैरे, याप्रमाणे गव्हर्नमेंट सिस्टीमने त्याचा फॉलोअप घेतला गेलेला आहे. तर याच्यामध्ये जनरली आता आमची जी दवाखान्यामध्ये सिस्टीम होती की बाबा काही वेळेला या पेशंटना असं होतं की बाबा भीती घालून तुम्ही ॲडमिट करता का, कारण बऱ्याच वेळेला तो एक विषय येतो की बाबा करोनाची भीती आणि त्या भीतीमुळे मग ॲडमिट करून तुम्ही अशा पेशंटना उपचार दिले गेलेत का.
तर याच्यामध्ये आम्ही स्पष्टपणे एक पॉलिसी ठेवली की जेव्हा पेशंट आमच्याकडे ॲडमिट होतात तेव्हा आम्ही पेशंटना स्पष्टपणे ऑप्शन दिले गेले की बाबा ही लक्षणं ही सगळी तापाची संशयित आहेत, तर याप्रमाणे तुम्हाला कॉटेज हॉस्पिटल किंवा रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन तिथं योग्य तपासणी करून तिथं ट्रीटमेंट घेणं हे गरजेचं आहे। जर तुम्ही ते कोणत्याही कारणाने करू इच्छित नसाल आणि जर तुम्ही विनंती करत असाल की नाही आमची ट्रीटमेंट ही तुम्ही द्यावी कारण आमची तिथे किंवा कुठेही गैरसोय होणार आहे, तर आम्ही ती इथे देऊ आणि त्याप्रमाणे शासकीय निर्देशाप्रमाणे ICMR गाईडलाईनप्रमाणे देऊ। हे कुठलंही आमचं सेंटर हे शासकीय सेंटर किंवा शासकीय दवाखाना नाही, तसंच या दवाखान्यामध्ये कोणतीही योजना महात्मा फुले योजना किंवा इतर योजना ही राबवली जात नाही, तर याचं जे काही तुम्हाला बिल होईल ते तुम्हाला भरावं लागेल अशी आम्ही त्यांची रिटर्न कन्सेंट घेऊन त्यांना पूर्ण कल्पना देऊन अशा पेशंटना आम्ही त्याच्यामध्ये ॲडमिट केलं। आता याच्यामध्ये काही उदाहरणं अशी होती की बरेचसे तापाचे पेशंट हे सिरियस होऊन ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होऊन इतर ठिकाणाहून येतात, तर जनरली अशा वेळेला सिरियस पेशंटना ट्रीटमेंट देताना व्हेंटिलेटर्स, पेसमेकर्स, डिफिब्रिलेटर्स, मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन याची गरज लागते। तर जनरली आम्ही याच्यामध्ये टार्गेट हेच ठेवलं होतं की ज्या रुग्णांना कमी लक्षणं आहेत, जे रुग्ण घरामध्ये बरे होऊ शकतात, अशा रुग्णांना आम्ही स्वतःहून त्यांना घरामध्ये विलगीकरण करणं, घरामध्ये तुम्ही राहून त्याप्रमाणे व्हॉट्सअपवर तुम्ही तुमची माहिती आम्हाला कळवा, फोन करून तुम्ही तुमची माहिती कळवा। जर तुमचा आजार हा विलगीकरणामध्ये कमीत कमी औषधांमध्ये घरामध्ये बरा होत असेल तर तुम्ही घरी ट्रीटमेंट घ्या, असा हा दृष्टिकोन आम्ही ठेवला होता। त्यामुळे दवाखान्यामध्ये ॲडमिट करताना स्ट्रिक्टली ते जे बेड आहेत ते फक्त आणि फक्त आम्ही सिरियस पेशंटसाठीच उपलब्ध करून ठेवले होते। तर आता त्यानंतर असं झालेलं आहे की एका ऑगस्ट महिन्यामध्ये प्रायव्हेट कोविड सेंटर्सना शासनाने मान्यता दिली। त्याच्यामध्ये शासनाने असं सांगितलं की चिपळूण विभागामध्ये ठराविक 1, 2, 3 अशी कोविड केअर सेंटर्सना मान्यता देण्यात येत आहे। त्यानंतर आमचा असा समज होता की आमच्यावर जो येणारा अननेसेसरी ताण आहे तो ताण कमी होईल आणि हे पेशंट योग्य प्रमाणात विभागले जातील आणि पेशंटना इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस चांगल्या मिळतील। तर हा जो आमचा एक समज होता तो समज फेल ठरला। कारण काय झालं की जे काही इतर पेशंट होते तर त्याच्यामध्ये थोडंसं आम्हाला असं लक्षात आलं की सिलेक्शन ऑफ द पेशंट हे होतं आहे। म्हणजे उदाहरणार्थ काही ठिकाणी असं होतं की बाबा सॅच्युरेशन 90%पेक्षा वर आहे ऑक्सिजनचं प्रमाण, तर आम्ही तुम्हाला ॲडमिट करू। सॅच्युरेशनचं प्रमाण 90%पेक्षा कमी असेल तर मग अशा वेळेला हे पेशंट आमच्याकडे होणार नाहीत असं सांगून त्यांना पुढं पाठवलं जात होतं। आणि एक्झॅक्टली आम्ही जी रिस्क घेतलेली आहे ती याच बाबतीत घेतलेली आहे। कसं आहे की 90%पेक्षा जास्त सॅच्युरेशन असणारे बरेचसे पेशंट हे बेसिक ट्रीटमेंटवर घरामध्ये देखील बरे होतात। त्यांच्यातल्या काही पेशंटना ऑब्झर्व करावं लागतं आणि ज्यांच्यामध्ये रेड साईन्स म्हणजे धोक्याची लक्षणं दिसतात अशा पेशंटना नक्कीच ॲडमिट करावं लागतं। आता डॉक्टर पुजारींनी सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये काम करत असताना ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे याच्यापेक्षा पेशंटची गरज काय आहे, पेशंट इमर्जन्सीमध्ये आहे हा विचार करून आम्ही अगदी ऑक्सिजनचं प्रमाण 35%, 40%, 70%, 60% कितीही असेल तरी अशा पेशंटना आम्ही आमच्या जबाबदारीवर पेशंटना ॲडमिट करून घेतलं। ॲडमिट करतेवेळीच त्या वेळेला आम्ही नातेवाईकांना पूर्ण कल्पना दिली की बाबा हे संशयित रुग्ण आहेत, यांना तुम्हाला कॉटेज किंवा सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन टेस्ट करणं, तिथं ट्रीटमेंट घेणं बंधनकारक आहे। तर तुमच्या विनंतीप्रमाणे आम्ही ही ट्रीटमेंट देत आहोत आणि याला हा खर्च आहे, कारण हा कुठलाही दवाखाना शासकीय किंवा कुठल्याही योजनेमध्ये नाही। तर त्याच्यामध्ये एक साधारणपणे माणसाची जी रिॲक्शन असते त्याप्रमाणे 2 गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळाल्या की एक पहिली गोष्ट होती की बाबा हे सिरियस पेशंट असल्यामुळे यांना फक्त जुजबी उपचार दिले आणि ठराविक बिल झालं असं न होता या पेशंटना व्हेंटिलेटर्स, मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन अगदी 14 ते 15 लिटर पर मिनिट या रेटने ऑक्सिजन वापरावा लागत होता। व्हेंटिलेटरचे वेगवेगळे प्रकार वापरावे लागत होते। गरज वाटल्यानंतर पेसमेकर टाकणं किंवा इतर उपचार करणं हे गरजेचं होतं। तर अशा वेळेला ऑब्व्हियसली त्या पेशंटचं रुग्णाचं बिल जे आहे दवाखान्याचं ते वाढतं। ते काही मुद्दाम वाढवलं जात नाही, पेशंटच्या गुंतागुंतीमुळे ती ट्रीटमेंट करणं गरजेचं होतं आणि ते वाढतं। आणि ते वाढल्यानंतर त्याच्यामध्ये परत 2 प्रकार होत आहेत की एक, जर पेशंट रुग्ण त्याच्यामध्ये दगावला तर ऑब्व्हियसली भावना दुखावल्या जातात। नेहमी डॉक्टरांकडून काही वेळेला अवास्तव अपेक्षा असल्यामुळे आणि त्याच्यामुळे पेशंट दगावल्यामुळे
काही वेळेला बिल भरताना रुग्णाच्या नातेवाईकांची ही नाराजी घ्यावी लागते. अशा वेळेला रुग्णाचे नातेवाईक दवाखान्यामध्ये स्टाफना अर्वाच्य भाषेत बोलणं, डॉक्टरांना शिव्या देणं, या सगळ्या गोष्टी होत होत्या. खरं या गोष्टी एक स्वाभाविक समाजाची रिॲक्शन असावी असं गृहीत धरून आम्ही त्या पूर्णपणे ॲक्सेप्ट करत होतो की जेणेकरून आपण आपलं काम करतोय आणि या प्रत्येक ठिकाणी आपण कोणाची तक्रार करू शकत नाही, कारण ती एक स्पॉन्टेनियस नी-जर्क आलेली रिॲक्शन आहे. त्यांच्या भावना समजावून घेऊन आम्ही आमचं काम त्याच्यामध्ये चालू ठेवलेलं आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आम्हाला अशी जाणवली की याच्यामध्ये पेशंट बरा झाल्यानंतर हाय रिस्कमधून बाहेर आल्यानंतर, म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडं चिपळूणकर नावाची एक लेडीज आहे, तिथेच बहादूर शेखमध्ये राहतात, की ज्यांचं सॅच्युरेशन 34% होतं. 34%वरून त्या पेशंट चालत घरी गेले. एक पोलीस ऑफिसर आहेत खेडचे, त्यांच्या वडिलांचं सॅच्युरेशन हे 50% होतं, की ज्यांना व्हेंटिलेटर ICU मध्ये नाही, म्हणजे जागा नाही, म्हणून आम्ही व्हेंटिलेटर हा जनरल वॉर्डमध्ये लावून त्यांची कन्सेंट घेऊन अशा पेशंटना आम्ही इंट्युबेट व्हेंटिलेट करून त्या पेशंटना 15व्या 16व्या दिवशी आम्ही चालत घरी पाठवतो. तर अशा पेशंटची जी बिलं आहेत ती बिलं थोड्याफार प्रमाणात नक्कीच जास्त होतात, कारण त्या प्रमाणात त्या पेशंटना सगळ्या सुविधा, सगळ्या मशिनरी, सगळं ऑक्सिजन वापरलं जातं. तरी देखील जेव्हा असं आमच्या लक्षात आलं की बाबा बिलांवरून काही लोकांमध्ये गैरसमज होत आहेत, तेव्हा आम्ही जेव्हा अवलोकन केलं तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की बाबा शासनानं दिलेल्या निर्देशाप्रमाणे जे काही त्या पेशंटसाठी असणाऱ्या मॅक्सिमम लिमिट्स आहेत, तर सुदैवानं आम्ही त्या लिमिट्स अजून क्रॉस केलेल्या नाही आहेत. त्या लिमिट्सच्या अजून आम्ही आत आहोत. म्हणजे अजून देखील पेशंट इमर्जन्सी असला, कोविड सस्पेक्ट असला, तरी देखील त्यांची बिलं ही अव्वाच्या सव्वा हा जो शब्द वापरला जातो अशी नसून ती रिझनेबल आहे. कशामुळं? कारण त्यांना वापरलेल्या सुविधांमुळं, आणि दुसरी गोष्ट शासकीय नियमाप्रमाणे त्याच्यामध्ये कम्पॅरिबल ती बिल आहे असं नियम आहे. त्यानंतर एक गोष्ट आमच्या लक्षात आली की हे सगळं करत असताना यंत्रसामुग्री ही अतिशय कमी पडणार आहे. त्यामुळं कोरोनाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी काही मशीन्स गरजेचे आहेत, की जी मशीन्स, जी उपलब्धता आम्ही आत्ता करणार आहे. हा कोरोना काही कायम राहणार नाही आहे. हा 3 महिने 4 महिने आपल्या सुदैवानं लवकर निघून जाईल. तर त्यानंतर ती मशीन्स किंवा त्या ज्या सामुग्री आहेत त्या वापरल्या जाणार नाही आहेत, त्या तशाच राहणार आहेत. तरी देखील आम्ही स्वतःहून आमच्याकडे 28 ते 29 व्हेंटिलेटर्स अवेलेबल केलेले आहेत. स्वतःहून आम्ही ऑक्सिजन प्लांट जनरेट केलेला आहे, जेणेकरून ऑक्सिजनचा सप्लाय जर का कमी पडत असेल, काही वेळेला असं होतंय की हॉस्पिटलला ऑक्सिजन द्यावा का MIDCला द्यावा, थोडासा वाद होतोय. ऑक्सिजनची गरज जास्त प्रमाणात आहे, त्याच्यामुळं ऑक्सिजनची कमतरता भासू शकेल हा विषय आम्ही गृहीत धरून स्वतःहून आम्ही आमच्या दवाखान्याचा ऑक्सिजन प्लांट उभा केला, की जो प्लांट हवेतून शुद्ध ऑक्सिजन काढून 91 ते 92% प्युरिटी असणारा ऑक्सिजन हा पेशंटला दिला जातो. तर या ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टी करत असताना आम्हाला आणखीन लक्षात आलं की बाबा साधारणपणे पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये होणारा जो विस्फोट आहे ते बघता याच्यासाठी फक्त सारी सेंटर हे पुरेसं नाही आहे, तर याच्यामध्ये कोविड केअर सेंटर देखील करणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीनं आम्ही रितसर शासनाकडे अर्ज करून सिव्हिल सर्जन मॅडम, जिल्हाधिकारी साहेब यांची परमिशन घेऊन हॉटेल अभिरुचीमध्ये कोविड केअर सेंटर 25 बेडसाठी आम्ही मान्यता घेतलेली आहे. आता हे कोविड केअर सेंटर चालू करत असताना याच्यामध्ये निष्णात डॉक्टरांची गरज लक्षात घेऊन त्यासाठी अनुभवी असणारा स्टाफ, अनुभवी असणारे डॉक्टर्स, तसंच अनुभवी असणारी मॅनेजमेंट टीम ही आम्ही ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट मुंबईमध्ये कॉन्टॅक्ट करून त्यांच्यामधून आम्ही ती उपलब्ध करून घेतलेली आहे. साधारणपणे 4 ते 5 दिवसामध्ये किंवा येत्या आठवड्यामध्ये हे युनिट इथे कार्यरत होऊन जाईल. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट आमच्या अशी लक्षात आली की बरेचसे अनुभव असे आले की याच्यामध्ये पेशंटना छातीमध्ये न्यूमोनिया आहे, खरं त्याची कोविड निगेटिव्ह आहे, म्हणून हे पेशंट बरेचसे दुर्लक्षित केले जात होते, ते इकडं तिकडं फिरत होते. खरं मुळातच जरी ते कोविड निगेटिव्ह असले तरी फुफ्फुसातलं कोविड न्यूमोनिया आहे. पेशंटची मॉर्टेलिटी वाढते, ज्याला आपण मध्ये पेपरमध्येही आलं होतं की जेवढी कोविडची मॉर्टेलिटी आहे तेवढीच मॉर्टेलिटी ही सारीची वाढत होती. तर या सारीवर आम्ही फोकस केलं, कारण कोविड केअर सेंटरसाठी लागणारे जे काही गोष्टी होत्या त्या आम्ही त्यावेळेला पूर्ण करू शकत नव्हतो. त्यामुळं आम्ही आमच्या दवाखान्याचा मॅक्सिमम वापर हा सारी पेशंटसाठी करण्यात आला होता. आता याच्यामध्ये एक कोऑर्डिनेशन असणं फार गरजेचं आहे. आजची प्रेस किंवा हे घेण्यामागचं कारण हे असं होतं
की कुठेतरी हे कोऑर्डिनेशन कमी होतं आहे, समाज, डॉक्टर आणि त्याचबरोबर पत्रकार याच्यामध्ये. त्या दृष्टीनं काही असेल तर तुम्ही सूचना करू शकता किंवा काही शंका असतील तरी त्याही. तुमच्यावरती चर्चा होती की तुमच्याकडे कॅपॅसिटी कमी आहे आणि एका पेशंटला तुम्ही मराठ्यामध्ये ट्रीट केलं आणि त्याचं 16,000 रुपये बिल आलं एका दिवसाचं दीड. ती काय केस आहे जरा आम्हाला? बेसिकली सर कसं माहिती आहे का की याच्यामध्ये आता बेडची कॅपॅसिटी किती आहे हा एक विषय महत्त्वाचा आहे. खरं त्याबरोबर इमर्जन्सी असणाऱ्या पेशंटला तुम्ही ट्रीटमेंट देणार की नाही हा विषयही महत्त्वाचा राहतो. फॉर एक्झाम्पल एक जे पेशंट होते की तरुण पेशंट की जे मंडणगडमध्ये राहत होते, मंडणगडमधून ते एका मोठ्या दवाखान्यामध्ये गेले, चिपळूणमधल्याच प्रतिकेश दवाखान्यामध्ये त्यांना ॲम्ब्युलन्समध्येच बघण्यात आलं आणि त्यांना असं सांगण्यात आलं की तुमचं ऑक्सिजनचं प्रमाण 85% आहे आणि तुम्ही इथं ट्रीटमेंट होणार आणि तुम्ही पुढे जा. तर ते पेशंट तिथून पुढे परत सावर्ड्यामध्ये असणाऱ्या एका मोठ्या शासकीय कॉलेज आणि याच्यामध्ये असणाऱ्या दवाखान्यामध्ये गेले. तिथं देखील त्यांना बघण्यात आलं, त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं नाही आणि अशा पेशंटला त्यांनी ऑक्सिजनचं प्रमाण 80 ते 85% तुम्ही कोविडची टेस्ट करा आणि कॉटेज हॉस्पिटलला जा असा सल्ला दिला. तर त्यावेळेला ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे म्हणून जी प्राथमिक ट्रीटमेंट द्यायला पाहिजे होती ती त्या पेशंटला दिली गेली नाही. त्यानंतर ते रुग्ण अत्यवस्थ झाले, ते रात्री 11:30 वाजता आमच्या दवाखान्यात आले. तेव्हा आमच्या ICUमध्ये बेड्स पूर्ण होते, फुल होते. तर त्या पेशंटने आम्हाला विनंती केली, आम्ही त्यांना स्पष्टपणे कुठलीही खोटी माहिती न देता ICUमध्ये जाऊन दाखवलं नातेवाईकांना की बाबा हे सगळे बेड फुल आहेत, याच्यामध्ये त्यांना घेऊन ट्रीटमेंट करता येणं शक्य नाही. जर तुम्ही परवानगी देत असाल तर मात्र मग आम्ही पेशंटला व्हेंटिलेटर मशीन बाहेर काढू आणि जिथं कुठे जागा असेल तिथं त्यांचा जीव वाचवायचा प्रयत्न करू. आणि हे सगळं करत असताना परत आम्ही रुटीन कन्सेंट फॉर्म त्यांच्याकडून घेतो की बाबा हे करत असताना शासकीय याच्यामध्ये जाऊन ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. खरं आमची अडचण असल्यामुळे आम्ही ही ट्रीटमेंट द्या असं तुम्हाला विनंती करीत आहोत. कारण कसं होतं आहे की नंतर त्याच्यामध्ये परत ते पेशंट वाद घालणं किंवा दुसरे नातेवाईक येणं वाद घालणं म्हणून आम्ही ती कन्सेंट लिहून देतो. तर त्या पेशंटना रात्री 11:30 वाजता जेव्हा मी स्वतः ॲम्ब्युलन्समध्ये जाऊन तपासलं तेव्हा त्या पेशंटचं ऑक्सिजनचं प्रमाण 45% खाली आलं होतं. तोंडामधून फेस येत होता. त्यांना आम्ही कल्पना दिली की हा पेशंट वाचण्यासारखा नाही आहे, तुमची इच्छा असेल तर आम्ही प्रयत्न नक्की करू. पेशंटना आम्ही इमर्जन्सी आत घेतलं, श्वासनलिकेत नळी टाकून व्हेंटिलेटरचं मशीन त्यांना आम्ही कॅज्युअल्टीमध्ये चालू केलं आणि त्याच्यामध्ये पेशंटना पूर्णपणे 24 तास वाचवण्यासाठी प्रयत्न केले. तर त्यावेळेला त्या रुग्णाकडं पैसे नव्हते, तर त्याचे औषधोपचार जे आहेत तर ते पैसे माहीत म्हणून थांबू नयेत म्हणून आम्ही ते औषधोपचार कुठलाही विचार न करता चालू केले. त्यानंतर रितसरपणे ती केस आम्ही शासकीय अधिकाऱ्यांना कळवली, त्यांची अँटीजन टेस्ट करण्याची विनंती केली. व्हेंटिलेटरवर असल्यामुळं त्या पेशंटना आम्हाला तिकडे पाठवता येणं शक्य नव्हतं. ते पेशंट जेव्हा दुसऱ्या दिवशी दगावले गेले तेव्हा नातेवाईकांना ते अपेक्षित होतं, त्यांचं असंच म्हणणं होतं की डॉक्टर आम्हाला एवढंच मानसिक समाधान आहे की त्यांच्या शेवटच्या वेळेमध्ये ॲटलिस्ट प्रयत्न तरी तुम्ही केला. रुग्ण गरीब असल्यामुळं त्यांनी आम्हाला सांगितलं की डॉक्टर आम्ही काही आता बिल भरू शकत नाही. त्यावेळेला स्पष्टपणे आम्ही त्यांना सांगितलं की बाबा हा गेल्या 24 तासातला अनुभव तुझ्याबरोबर आहे, तुझी सतत विवेकबुद्धी जेव्हा तुझी जागी असेल तेव्हा तुला जमेल तेव्हा तू येऊन बिल भर, त्याबद्दल आमची कुठलीही फोर्स नाही आणि आम्ही तुम्हाला बिल भरण्यासाठी फोनही करणार नाही असं आम्ही त्यांना कल्पना दिली. आणि साधारणपणे आमचा अनुभव एक असा आला, म्हणजे आता थोडंसं या बिलाच्या बाबतीत हा विषय आला म्हणून सांगतो की बऱ्याच वेळेला आमच्याकडे काही पेशंट आले की जे नावानिशी आणि याच्यावर आम्ही नमूद करून ठेवलेलं आहे की बाबा डॉक्टर आमची अडचण आहे, पैशाचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही आम्हाला या पद्धतीनं ही ट्रीटमेंट द्यायची आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये काही आम्हाला मदत करू शकता का. तर जे जेन्युइन पेशंट आहेत, आमच्याकडून कोणतीही शासकीय योजना नसली तरी देखील अशा बऱ्याचशा पेशंटना आम्ही त्याच्यामध्ये औषधांमध्ये, तपासण्यांमध्ये, ट्रीटमेंटमध्ये बरीचशी मदत करून कमीत कमी खर्चामध्ये कोविड सस्पेक्ट किंवा संशयित पेशंटना आम्ही ती ट्रीटमेंट दिली गेलेली. विषय फक्त वादाचा कुठं होतो की काही वेळेला पेशंटच्या नातेवाईकांकडून देखील आम्हाला अशा प्रकारचे रिॲक्शन येत होत्या की उदाहरणार्थ डॉक्टर जे काही गरजेचं आहे ते तुम्ही सगळं करा, त्यासाठी लागणारे जे काही पैसे ते आम्ही रितसर भरू. तर जेव्हा एक डिपॉझिट म्हणून पद्धत असते की बाबा ठराविक वेळानंतर ठराविक पैसे हे भरले जातात, तर अशा वेळेला जेव्हा स्टाफ त्यांना विचारायला जायचा तेव्हा त्यांच्याकडून उर्मटपणे उत्तर येणे, सांग तुझ्या डॉक्टरला आम्ही हे करू का, आम्ही कुठं जातोय वगैरे या पद्धतीची ती उत्तर असल्याची खरं एक लोकांची मानसिकता, आजाराचा ताण असं गृहीत धरून याकडं
डॉक्टर किंवा स्टाफ म्हणून आम्ही ते दुर्लक्ष करत होतो. तर मग जेव्हा फायनल बिल होतं तर ते बिल भरते वेळेस मग काही वेळेला त्याच्यामध्ये थोडंसं अपशब्द वापरलं जाणं किंवा या गोष्टी होतो. ज्यांना ते बिल समजावून घ्यायचं आहे त्यांनी रिसरपणे समजावून घेऊन, ज्यांना त्याच्यामध्ये काही अडचणी वाटत होत्या त्यांनी त्या वेळेला ते योग्य मार्गाने शंका निरसन करून घेतले. तर काही वेळेला दगावतो तेव्हा देखील त्याच्या रिझल्टवरून किंवा बिलावरून परत गुंतवून होतो. मग असाच जर का अनुभव डॉक्टरांना जर किंवा येत राहिला तर मग सिरियस पेशंट बघण्याचं धाडस करणार हा विषय. म्हणजे याच्यापूर्वी बऱ्याचशा वेळेला अशा गोष्टी होत होत्या की आपल्या शहरामधून पेशंट सिरियस आहे आणि तो आपल्याकडे दगावेल या भीतीने न बघता पुढं पाठवण्यात येत होता आणि तो रस्त्यामध्ये जातो. किंवा बऱ्याच वेळेला अजूनही असं होतं की आपल्या इथे मृत्यू होऊ नये म्हणून तो पेशंट दुसरीकडे पाठवला जातो की जेणेकरून आपल्याकडे मृत्यू झाला नाही पाहिजे आणि आपलं नाव खराब नाही झालं पाहिजे. तर त्या बाबतीत आम्ही कुठलीही विशेष काळजी घेतली नाही, कारण नाव खराब होणं न होणं या गोष्टींपेक्षा त्या सिरियस पेशंटला ट्रीटमेंट देणं हे गरजेचं आहे. या भूमिकेतून आम्ही प्रत्येक पेशंटना ट्रीटमेंट देत गेलो. त्याच्यामध्ये जेव्हा जागा उपलब्ध नव्हती तेव्हा आम्ही पूर्णपणे त्या पेशंटना नातेवाईकांना कल्पना दिली की बाबा जागा उपलब्ध नाही आहे, तुमची गैरसोय होणार आहे, तर ही गैरसोय तुम्हाला मान्य असेल तरच तुम्ही ॲडमिट व्हा, तरच तुम्ही बेसिकली गेल्या 2-2.5 महिन्यांपासून आपल्या चिपळूणमध्ये जो काही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे तर त्या दरम्यान सुरुवातीच्या काळामध्ये जो सुरुवातीला आपल्या चिपळूणमध्ये फार कमी प्रमाण होतं. हळूहळू जसं जसं लॉकडाऊन दिवस लागतं तसे वाढत होतं. तर ज्या वेळेला मोर्टॅलिटी नावाचा रेट जो आहे तो जेव्हा सुरू झाला, मृत्यू दर जो सुरू झाला तर त्यावेळेमध्ये आमच्या दोघांचं असं बोलणं व्हायचं की ते मला म्हणायचे की डिंपल हीच ती योग्य वेळ आहे, ही आपली कर्मभूमी आहे आणि काहीही करून आपण ह्याच्यामध्ये पडायचं आणि जेवढी जास्तीत जास्त सेवा देता येईल तेवढी आपण द्यायची. त्या दरम्यान असं झालं की घरामध्ये छोटी 2 मुलं आहेत 7 वर्षांची आणि साधारण सगळं बघता आम्हाला त्यांच्या बाबतीत रिस्क घ्यायची नव्हती. त्यामुळे गेली 2 महिने झालं आम्ही आमची दोन्हीही मुलं ही गावी सोडलेली आहेत आणि आम्ही दोघंही पूर्णपणे ही 100% रिस्क आहे. खाजगी डॉक्टरांसाठी सरकारनं आम्हाला कसलीही सेफ्टी दिलेली नाही, पण तरीही पूर्णपणाला लावून पूर्ण डेडिकेटली ओतून देऊन आम्ही रात्रंदिवस दोघेही हॉस्पिटलमध्ये असतो. राहते गोष्ट आमच्या हॉस्पिटलच्या कॅपॅसिटीची, तर तसा विचार केला तर आमच्या हॉस्पिटलची बेड कॅपॅसिटी ही ऑन पेपर कमी असली तरीही पेशंटची गरज बघता आणि तो विचार न करता वेळीच वेळ आली तर पेशंट इंटुबेट आम्ही अक्षरशः कॅल्क्युलेटमध्ये केलेला आहे. त्यावेळेला आम्ही हा विचार नाही केला की आमची बेडची कॅपॅसिटी एवढीच आहे मग आम्ही काय घेऊ. मग अशा वेळेला काय होतं सर की रुग्ण नाकारला जाणं हे जे आहे, म्हणजे उदाहरणार्थ बऱ्याच वेळेला आपण या गोष्टी पाहतो की बाबा बेड नाही म्हणून रुग्ण नाकारला जातो आणि तो नाकारला गेल्यामुळं त्याला योग्य ट्रीटमेंट न मिळाल्यामुळं काही वेळेला त्यातले पेशंट दगावतात आणि त्याच्यामुळं मॉर्टॅलिटी रेट वाढतो. तर याच्यामध्ये सर बेसिक गोष्टी ह्या गोष्टी टाळण्यासाठी जेवढं आमच्या कॅपॅसिटीमध्ये शक्य आहे तेवढ्या मॅक्सिमम गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये केल्या. भले त्याच्यामध्ये या आजाराची भीती असल्यामुळे बरीचशी मॅन पॉवर ही कमी असताना देखील आम्ही आमच्या वैयक्तिक शारीरिक क्षमतेचा आणि बौद्धिक क्षमतेचा जेवढा जास्तीत जास्त वापर करता येईल तेवढा वापर करून एक प्रामाणिक प्रयत्न केले आणि ते प्रयत्न करत असताना त्याचं जे काही आर्थिक मूल्य आहे ते आम्ही त्यांच्याकडून घेतलेलं आहे. म्हणजे हे आता तुम्ही जे म्हणाल सर की बाबा शासकीय आणि खाजगी ऑक्सिजन प्लांट आणि ऑक्सिजन रेट आणि त्याशिवाय इतर डॉक्टर्स फी, तर या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच ॲज अ डॉक्टर किंवा ॲज अ हॉस्पिटल म्हणून मी फक्त माझी बाजू मांडण्याच्या ऐवजी योग्य डायासवर जेव्हा आता मान्यवरांनी सांगितलेलं आहे की बाबा 2-3 दिवसामध्ये आपण ती मीटिंग अरेंज करू, त्यावेळेला इतर सर्व खाजगी शासकीय लोक असताना आपण त्याच्यावर समर्पक चर्चा करता येईल. रात्रीच्या वेळेला जास्तीत जास्त येतात, दोघंही आम्ही त्यामध्येच असतो. ऑलरेडी आमच्याकडे मॅनपॉवर फारच कमी आहे, म्हणजे जिथं एरवी 4 सिस्टर काम करतात एक ठराविक वॉर्डमध्ये तिथे एकच सिस्टर काम करते, पण तरीही ते सगळा आमचा जो नर्सिंग स्टाफ असेल ह्यांचा आमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि जेवढं आम्ही होतो तेवढंच ते होतून काम. एक उदाहरण आहे की पेशंट आलं आहे, एमर्जन्सी आहे, तर ज्यावेळेला सर किंवा मी आतमध्ये ॲम्ब्युलन्स असेल किंवा प्रायव्हेट कारमध्ये ज्यावेळेला आम्ही सॅच्युरेशन बघायला आणि पेशंटचं स्टेटस पाहायला जातो त्यावेळेला नातेवाईकांचं जे आमच्याबाबतचं बिहेवियर असतं त्या गाडीचा दरवाजा सुद्धा ते उघडत नाही. तो दरवाजा तुम्हीच उघडा
बदलायचा, त्या पेशंटच्या जवळ जाऊन सॅच्युरेशन चेक करायचं, बाकीचं स्टेटस बघायचं. थोडक्यात त्यावेळेला असं जाणवतं की अरे नातेवाईक ते पेशंट त्यांचे आहेत, आपले नाही आहेत, पण नातेवाईक अशा पद्धतीनं वागतात की ते आमचं कुणी लागत. म्हणजे कुणीतरी एक अस्पृश्य व्यक्ती तुम्ही त्याला टच करा, हे बरोबर नाही. नाही. आता ह्या ज्या गोष्टी आहेत या आपण समजू शकतो आणि त्या गोष्टी वैयक्तिक आहेत. तर ॲज अ डॉक्टर पॉईंट ऑफ व्ह्यू ती रिस्क घेऊन आम्ही जेवढं जास्तीत जास्त काम करता आलेलं ते केलेलं. उदाहरणार्थ एक पेशंट होते आपल्यातलेच एक मान्यवर नेते, त्यांचेच ते जवळचे नातेवाईक होते. तर ते पेशंट ऑक्सिजनचं प्रमाण 45%, भरपूर प्रमाणात दम लागत होता. चिपळूणमध्ये कुठल्याही दवाखान्यामध्ये त्यांना घेतलं गेलं नाही. जेव्हा आले आमच्याकडे तेव्हा त्या पेशंटना पर्सनली मी स्वतः जाऊन गाडीमध्ये बघितलं. सगळ्यात पहिल्यांदा त्या पेशंटना दिलासा दिला. पेशंटना जागा नव्हती, त्यावेळेला आम्ही त्यांना पूर्ण कल्पना दिली की बाबा रुग्णालयात कुठेही जागा नाही, तर त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे. गैरसोय 100% होणार आहे. तुम्ही वरिष्ठ आणि मोठी माणसं आहात, आमच्याकडे तेवढ्या सोयीसुविधा उपलब्ध होणार नाहीत, कारण आम्ही आमच्या कॅपॅसिटीच्या बाहेर काम करतोय. खरं तुम्हाला मान्य असेल तर आम्ही ट्रीटमेंट चालू करू. तर अशा पेशंटना देखील आम्ही घेऊन अगदी मॅडम जसं म्हणलं तसं कॅज्युअल्टीमध्ये, वॉर्डमध्ये जिथं जिथं जमेल तिथं सगळी इमर्जन्सी ट्रीटमेंट दिली गेली. की मग काय गरज आहे, आपण आपलं पर्सनल लाईफ बाजूला ठेवलं आहे, सगळं सोडून आपण फक्त इथं पेशंटसाठी आहोत. पण जर पेशंटच्या अशा वेगवेगळ्या रिॲक्शन्स असतील तर मग काय गरज आहे? मग आपणही बोलू शकतो नाही आमच्याकडे बेड फुल आहे. आणि मग जर असं ठरवलं की नाही फार जास्त सिरियस पेशंट घ्यायचेच नाही, तर 5 मधले जे 3 वाचणारे आहेत ते वाचणार, तेही वाचणार. आणि जर डॉक्टरांची वारंवार असं म्हणून मानसिकता जर तयार झाली तर ते फार वाईट आहे किंवा ते त्रास आहे. याच्यामध्ये आम्हाला थोडंसं हेच वाटलं की ठीक आहे, अडचणी आहेत, शंका आहेत, तर योग्य प्लॅटफॉर्मवर बसून त्या शंका निरसन करणं आणि हे करणं गरजेचं आहे. की जे काही अनुभव आले, म्हणजे सुरुवातीला आम्ही थोडंसं दुर्लक्ष केलं की सोशल मीडियावरून टीका टिप्पणी होणं वगैरे, या गोष्टी कशा आहेत की जनरली आम्हाला माहिती आहे की ठीक आहे, काम करताना काही वेळेला बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा राहतो. कोणाला त्यातल्या गोष्टी माहीत नसतात, काही वेळा IQ माहितीच्या संदर्भात एकंदरीत कोरोना आणि त्याच्यामुळं झालेली सगळी सामाजिक मानसिकता, म्हणजे आपण पर्सनल न म्हणता सामाजिक मानसिकता म्हणून हे सगळं बघता या रिॲक्शन आम्ही पूर्ण निग्लेक्ट केल्या. कारण प्रत्येक रिॲक्शनकडे आपण लक्ष देऊन कामावर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही. खरं एक आता हे जे नवीन सेंटर आपण जे काही चालू करतोय त्याच्या अनुषंगानं एक प्रेस कॉन्फरन्स आधीचा पिरियड, त्यावेळेला जनरल वॉर्डचा त्याचा रेट वेगळा असतो आणि ICUचा रेट वेगळा असतो. ते जे प्रपोर्शन आहे, म्हणजे समजा 100 रुपये जनरल वॉर्ड असतील आणि 500 रुपये ICU असतील, ते प्रपोर्शन आत्ता किती आहे कोरोनाचे पेशंट तपासतात? याच्यामध्ये कसं आहे की त्यांना बऱ्याच वेळेला ICUची उपलब्धता कमी असल्यामुळे दवाखान्यातला कॅज्युअल्टी किंवा वॉर्डचा भाग हा देखील त्या पेशंटसाठी ICUमध्ये कन्वर्ट करण्यात येतो. उदाहरणार्थ तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा जर ICUमध्ये बेड 5 असतील तर ICUची ट्रीटमेंट लागणारे जर का पेशंट 8 असतील आणि हे 3 पेशंट जेव्हा तुम्ही कॅज्युअल्टीमध्ये ठेवत असाल तर ICU म्हणजे काय आहे शेवटी की ती उपलब्धता तुम्ही त्या पेशंटना देता. तर तुम्ही कुठल्या प्रकारची प्रॅक्टिस करता त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे बरेचसे कोविड केअर सेंटर्स जे आहेत की जे असे आहेत की जिथे हे कुठलीही लक्षणं किंवा अतिशय कमी असलेली लक्षणं असलेली पेशंट हे त्याच्यामध्ये ठेवले जातात. आणि काही डेडिकेटेड हॉस्पिटल्स आहेत, डेडिकेटेड की ज्याच्यामध्ये हे जास्तीत जास्त टर्शरी केअर या पेशंटना दिली जाते. आणि अशा पेशंटमध्ये मग जर का उपलब्ध आपण जर का रेशो काढला तर सिरियस आणि ICUची रिक्वायरमेंट असणारे जे पेशंट आहेत त्याचा रेशो नेहमीच जास्त. सरकारी नियमानुसार जे आता जे कोरोनाचे बेडचे रेट ऐका ना सर, बेडचे रेट हा जो विषय आहे ना, मी आता सरांना हे जे म्हणलं की तोच विषय हा आहे आणि तोच विषय तुमचा आहे की याच्याविषयी आपल्याला समर्पक चर्चा करायचीच आहे. खरं ती फक्त डॉक्टर पुजारीच्या कॉन्फरन्समध्ये करायची नाहीये, कारण त्यासाठी मान्यवरांनी फक्त डॉक्टर पुजारी असं न करता इतर सर्व प्रायव्हेट हॉस्पिटल्स, शासकीय दवाखाने, ब्युरोक्रॉट्स, शासकीय अधिकारी की ज्यांच्याकडे नियमावली आहे, अधिक मान्यवर राजकीय नेते यांच्या उपस्थितीत त्या तोच विषय मी तुम्हाला एकच सांगा फक्त की ही नियमावली तुमच्यापर्यंत आले. आता याच्यामध्ये सर महत्वाची गोष्ट कशी आहे, ही नियमावली ही कोणाला लागू होते, ही नियमावली कोणाला लागू होत नाही, हे सगळे जे मुद्दे आहेत हे मुद्दे शासकीय अधिकाऱ्यांच्या, शासकीय डॉक्टरांच्या बरोबर असताना करून दिलेले
त्याचं आपल्याकडे परिपत्रक आहे का? ऐका ना सर, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ही जी नियमावली आहे ही आम्हाला पूर्णपणे माहीत आहे. मग आम्हाला सांगा ना, आम्हाला माहिती नाही. आता ऐका ना, आता या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला ही जी माहिती किंवा या ज्या गोष्टी, या ज्या प्रश्नाची उत्तर आहेत ही 100% फक्त डॉक्टर पुजारीच नव्हे तर ऐका, शासकीय अधिकारी, ब्युरोक्रॉट्स, राजकीय नेते, इतर प्रायव्हेट हॉस्पिटल्स, इतर या गोष्टी हे डॉक्टर पुजारी बोलणारच आहेत सर. नाही सर, तुमच्याकडे जे आलेले परिपत्रक तेच असणार, दुसरीकडे आलेले पण तेच असणार, तिसरीकडे आलेले पण तेच असणार. तुमच्या तुमच्या बाबतीत असं आम्हाला एकच विषय असं सगळ्यांच्या उपस्थितीत सांगण्याचं कारण उपस्थित होतं म्हणून आम्ही विचारतो. ऐका ना सर, की हे जे मुद्दे आहेत ना, या मुद्द्यांना आपल्याला समर्पक उत्तरं ही द्यायचीच आहेत आणि त्याला उत्तरं नाही आहेत असं नाहीये. फक्त ती उत्तरं देत असताना ती ठराविक ठिकाणी, ठराविक जागेवरच शासकीय अधिकारी, शासकीय डॉक्टर, त्याच्याबरोबर इतर मान्यवर असतानाच ते आपल्याला देतात. नाही, मग आम्हाला काही किंमत सर, नाही का? शासकीय यंत्रणेत म्हणजे आम्हाला किंमत नाही का? शासकीय नाही, यंत्रणेत म्हणजे आम्हाला किंमत नाही का? तुम्ही गैरसमज करून घेता. नाही, शासकीय अधिकारी कशाला पाहिजे? एक मिनिट. किंवा राजकीय पुढारी कशाला पाहिजे? शासकीय- आम्हाला आम्ही रेट तुमच्याकडे बघतोय. सर, शासकीय तुम्ही सांगा ना, यंत्रणेकडून आम्हाला तुम्हाला जे असं काय सांगा सांगण्यात ना. आलेलं आहे का की प्रेस कॉन्फरन्स जरी हा. घेतली तरी तुम्ही रेट डिस्क्लोज करायचा नाही? ऐका ना, ही प्रेस आम्हाला जीआरसी तुम्हाला जो आलेला ही शासनाचा जी जो प्रेस कॉन्फरन्स आहे ना साहेब, ही प्रेस कॉन्फरन्स हे आम्ही जे नवीन कोविड केअर सेंटर चालू नाही, करतोय- ते तुमच्या म्हणण्यानुसार नाही होणार साहेब प्रेस. ऐका ना. तुमच्या म्हणण्यानुसार साहेब ऐका. प्रेस होणार नाही. आमचे पण प्रश्न आहेत असू दे ना, ना, तुमच्या आमच्या पण प्रश्नाला तुम्ही उत्तर द्यायला उत्तर पाहिजे. आम्ही टाळत नाहीये. हा. फक्त ती जी 2 दिवसानंतर मीटिंग होणार आहे त्या मीटिंग मध्ये आम्ही मग ते का मिटिंगचं का? ती योग्य जागा आहे. नाही 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 नाही. सगळे पुढं राजकीय नेते, त्यावेळेला प्रशासकीय कसं आहे अधिकारी साहेब, घेऊन जर तुम्ही जाहीर करणार असाल तर आत्ता का नाही? ऐका ना साहेब, खाजगी प्रॅक्टिस करणारे दवाखाने किती आहेत तुम्ही सांगा. साहेब, आमच्याकडे ती माहिती आहे की ज्यांच्याकडे परमिशन नाही अशी काही ठिकाणी कोरोना रुग्णालय किंवा कोरोना केअर सेंटर त्यांनी चालू केलेली हो, अमोल. आहे. ही माहिती आहे, नाही अशी नव्हे. त्यानुसार सर्व कायदेशीर बाबी योग्य पाळून हे सर्व पेशंट आम्ही बघत आहोत. आम्ही म्हणतो कुठं तुम्हाला तसं आम्ही म्हणलेलंच नाही ना. आम्ही तुम्हाला म्हणलेलंच नाही ना साहेब. त्याच्याबद्दल तुम्ही मांडलेले प्रश्न आणि या सरांनी मांडलेले प्रश्न, या प्रश्नांची उत्तरं ही आम्ही टाळत नाहीये, उत्तरं देणार नाही असंही नाही. फक्त ती उत्तरं देत असताना त्याच्याबरोबर जो एक फोरम असणार आहे ती मीटिंग अरेंज केलेली आहे. त्या मीटिंगमध्ये आपण तिथे ह्याच्या आधी त्याच्या मीटिंगच्या आधी बसून हे ठरवलं जाणार आहे किंवा काय कसं मला त्याबद्दल काहीच आम्हाला काहीच कळलं नाही. तोच म्हणून आम्हाला मुद्दा तो आहे. नाही डॉक्टर साहेब ऐका ना. डॉक्टर साहेब, काही घटना अशाही घडलेल्या आहेत जे आपल्या इथे बाहेर हो, की सरकारी जे MBBS डॉक्टर आहेत हो, हो. ते स्वतःच ऍडमिट होऊन त्यांना हा खाजगी रेट लावण्यात आलेला आहे, बरोबर, बाहेरच्या ठिकाणी. आणि ज्या वेळेला त्यांनी तक्रार करायला निघाले त्यावेळी त्यांना सरकारी रेटने मग बाहेर पाठवलं गेलं. आता त्या ठिकाणचे जे अशी आता सुद्धा आहे ना, आता सुद्धा आपल्या इथं सुद्धा की बऱ्याचशा चर्चा होत असतात की बा एवढे पैसे गेले तेवढे पैसे जात आहेत. ऐका ना सर, चर्चा होणं आणि फॅक्ट असणं तर जे काही आहे त्यावेळेला आपण जी फॅक्ट आहे त्याच्यावर चर्चा करू. बाबा एक कागदपत्र गव्हर्नमेंट कडून आलेलं आहे, त्याचं ते रिसिव्ह म्हणून आम्ही सिग्नेचर तेच आमचं म्हणणं आहे. तेच आमचं म्हणणं आहे. नाही, एक मिनिट. अडचण ती झाली की आपल्या इकडून अनुभव पडायला चौकशी केली. ते दरपत्र खालच्या स्तरावर केवळ प्रांतांकडे पण नाही. डॉक्टर साहेब, आमचं म्हणणं पत्रक सर आम्ही जे काढले ना ते आम्ही नेट वरून काढलेलं नाही, नाही, तो विषय वेगळा. हे कोणी काढू शकतो? डॉक्टर साहेब, आमचं म्हणणं तेच आहे. केशरी आणि मला वाटते मधले कार्ड आहे. आणि कोविडमध्ये काल मी एक प्रश्न ज्यांनी प्रेस घेतली त्यांना आपण विचारला होता. कोविडच्या स्पेशल याच्यामध्ये शासनाने व्हाईट कार्डवाले जे ITR भरतात त्यांना पण इन्क्लूड केलं आहे. असं असताना सुद्धा म्हणजे वेन यू आर गोइंग टू डिस्कस ऑन दॅट प्लॅटफॉर्म हा प्रश्न आला पाहिजे की लोकांना सरळ फसवलं जातं कॉमन. म्हणजे मी जर ॲडमिट झालो आणि माझं केशरी रंगाचं कार्ड आहे ते माझे पैसे कधी इन्क्लूड होतात किंवा माझे सरप्लस होऊन कधी जातात कोणालाच पत्ता नसतो. तर हा विषय तुमच्या IMA किंवा तुमची जी संघटना याच्यामध्ये आलाय का? तुम्हाला काय माहिती आहे तुमचं स्पेसिफिक? आता जसं सरांनी विचारलं की बाबा तुम्हाला ते परिपत्रक आलेलं आहे का, तर ऑफिशियली ते परिपत्रक आलेलं नाही. खरं आम्हाला ते माहिती आहे कारण आम्ही नेटवर ते बिईंग डॉक्टर ते आम्ही सर्च केलेले आहे. हा एक बाब. तसंच जसं सरांनी विचारलं की बाबा योजनेशी संबंधित तुमच्या हॉस्पिटलमध्ये त्या योजना आहेत का, तर आतापर्यंत आपण या योजना मिळण्यासाठी शासनाकडे कोणताही पाठपुरावा किंवा कोणतंही ॲप्लिकेशन केलेलं नाही.
तसंच शासनानं यातली कुठलीही योजना राबवा म्हणून आपल्याला अजूनपर्यंत बंधनकारक केलेलं नाही. तर याबद्दलची ऑफिशियल माहिती आम्हाला कुठल्याही कार्यालयाकडून मिळालेली नाही. खरं दैनिक सागर 28 ऑगस्टची जी पुरवणी आहे त्याच्यामध्ये नेहमीच्या वाचनामध्ये आमच्या असं निदर्शनास आलेलं आहे की गव्हर्नमेंटनी रत्नागिरीमधले काही खाजगी दवाखाने हे कोविड उपचारासाठी पिवळं केशरी रेशन कार्ड अधिक पांढऱ्या रेशन कार्डसाठी फ्री म्हणजे कुठल्याही याच्याशिवाय असे उपलब्ध केले गेलेले आहेत. आणि तिथं मग त्या नियमांची अंमलबजावणी होते का नाही होत याबद्दल आम्हाला पर्सनल लेवलला काहीच माहिती नाही. दुसरा कोरोना विरुद्ध काम करत असताना 4 घटक महत्त्वाचे आहेत. एक, सगळ्यात फ्रंट फुटवर असणारे पोलीस, आरोग्य कर्मचारी, पत्रकार बंधू की जे याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी कव्हरेज आणि सगळ्या या गोष्टींसाठी समाजामध्ये एक दुवा म्हणून काम करत आहेत, आणि डॉक्टर्स. हे सगळं असताना याच्यामध्ये एक सामाजिक भावनेतून आम्ही स्वतःहून पोलीस ऑफिसर्स माननीय पोळ साहेब आणि ॲडिशनल सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस माननीय गायकवाड साहेब यांना आम्ही म्हणजे मी पर्सनली अशी विनंती केली की याच्यामध्ये सर असं ऑब्झर्व झालेलं आहे की आजाराबद्दलची योग्य माहिती नसणं, भीती वाटणं आणि योग्य लक्षणं असताना योग्य ट्रीटमेंट न मिळणं याच्यामुळं मृत्यूदर हा पोलिसांमध्ये देखील वाढत आहे. तर अशा वेळेला आम्ही पुढं होऊन त्यांना असं सुचवलं होतं की ज्या धर्तीवर रत्नागिरीमध्ये त्यांनी एक वेगळं पोलीस सेंटर चालू केलेलं आहे की जे फक्त कोविड केअर सेंटर आहे, तसं न करता चिपळूणमध्ये पोलीस स्टेशनच्या मागे जी नवीन बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये कोविड केअर सेंटर चालू करण्यात यावं की ज्याच्यामध्ये चिपळूण व परिसरातील सर्व पोलीस त्याच्यामध्ये त्यांना सेवा ही देण्यात येईल. फक्त हे सगळं करत असताना टेक्निकल गोष्टी म्हणून डॉक्टर पुजारी व यांची टीम ही पूर्णपणे कुठलंही मानधन किंवा कुठलीही पगाराची अपेक्षा न ठेवता याच्यामध्ये तुम्हाला सेवा देईल. त्याच्यासाठी आम्ही ठराविक वेळ हे त्या सेंटरला देऊ. हे करत असताना फक्त आम्हाला 2च गोष्टी अपेक्षित आहेत की आमच्या ऑर्डर्स एक्झिक्यूट करण्यासाठी तिथं शासकीय सिस्टर्स किंवा ब्रदर्स आम्हाला 3 ते 4 तुम्ही अवेलेबल करून द्या. जर ते अवेलेबल झाले तर या पोलीस कर्मचाऱ्यांना कुठेही न जाता एकाच ठिकाणी आम्ही बघू. त्या ब्रदर्स आणि सिस्टर यांच्या व्यवस्थित ट्रेनिंग करून त्यांना गायडन्स देऊन रोज फॉलोअप ठेवून हे पेशंट गुंतागुंत कसे होणार नाहीत आणि जर गुंतागुंत होत असतील तर त्यांना योग्य ठिकाणी वेळीच हलवण्याचा सल्ला दिला होता. आणि हे करत असताना याच्यामध्ये हे कोविड केअर सेंटर असल्यामुळं त्याला शासकीय नियम जे काही लागू होतील हे पेड कोविड केअर सेंटर असणार आहे. खरं त्याच्यामध्ये जे कॅपिंग केलं जातं तर कॅपिंगच्या नियमाप्रमाणे शासकीय नियमाप्रमाणे हे पूर्ण रन केलं जाईल. आणि हे करत असताना याच्यामध्ये जी मॅनेजमेंट टीम आहे ती याच्यामध्ये ऑलरेडी अनुभव असणारी मुंबई आणि नवी मुंबईमध्ये काम केलेल्या ट्रेंड स्टाफ सिस्टर्स, ट्रेंड मेडिकल ऑफिसर्स आणि त्यांची मॅनेजमेंट टीम ही याच्यामध्ये असणार आहे. आणि याच्यामध्ये एक्सपर्टाईज म्हणजे फिजिशियन म्हणून मी स्वतः त्याच्यामध्ये गाईड करणार आहे, ते उपलब्ध करत. तर हे कोविड सेंटरना तुम्हाला मंदिर मिळवताना ह्याच्यात हे चालवताना सुद्धा तरी हां, आता हे करत असताना त्यांनी डॉक्टर सानप यांनी आम्हाला कल्पना दिलेली आहे की बाबा हे जेव्हा तुम्ही करत असणार तेव्हा आम्ही तुमच्याकडून एक ॲफिडेविट करून घेणार आहोत की याच्याप्रमाणे शासकीय याच्याप्रमाणेच तुम्हाला याच्याबद्दल या कोविड केअर सेंटरची जेव्हा मान्यता द्यायला आम्ही गेलो त्यावेळेला डॉक्टर सानप यांच्याशी आम्ही भेटलो असताना त्यांनी याबद्दल आम्हाला पूर्ण कल्पना दिली. आम्हाला असा प्रश्न पडला की डॉक्टर पुजारींकडे येणारे पेशंट हेच फक्त 35 सॅच्युरेशन, 40, 70, फार तर 75 सॅच्युरेशनचे काय येतात. बरं ते येतात, आम्ही त्यांना ट्रीट करतो, जागा मिळेल तिथे करतो आणि त्यामुळे तो मॉर्टॅलिटी रेट जास्त आहे. बाहेर जे बोललं जातं की मॉर्टॅलिटी रेट ह्यांच्या इथे का, मृत्यूचा दर ह्यांच्या इथेच का. तर 2 विषय आहेत की सॅच्युरेशन फार कमी असलेलेच लोक आमच्याकडे येतात म्हणून मृत्यूदर जास्त आहे. कारण आम्हाला पडलेलाही असा प्रश्न आहे की आमच्याकडेच का. नाही, आता काही वेळेला एक तात्पुरतं काही वेळेसाठी थोडंसं मानसिक खच्चीकरण होतं, नाही असं नाही. तर हे सगळं झाल्यानंतर साधारण 2007 पासूनचा आतापर्यंतचा माझा अनुभव बी मेडिकल कॉलेजला करत असतानाची माझी लेक्चरशिप किंवा त्यातून स्टुडंटना शिकवणं, पेशंट पाहणं आणि या सगळ्या गोष्टी हे बघत असताना तात्पुरतं एखाद्या गोष्टीमुळे जरी मानसिक खच्चीकरण झालं तरी देखील अल्टिमेटली डॉक्टर पुजारी आणि यांच्या सर्व टीमनी असंच फायनल केलेलं आहे की बाबा कितीही हर्डल्स आले किंवा कितीही
त्रास झाला तरी ही जी सेवा आहे ही आपण करायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला त्रास होईल, आपल्याला नाव ठेवलं जाईल म्हणून एखादा सिरियस पेशंट माघारी पाठवायचा अजिबात नाही. त्यामुळे मला जेव्हा फोन येतो की डॉक्टर सॅच्युरेशन 70% पाठवू का, माझा नीजर्क रिॲक्शन असते सर पाठवा. मी कधीच म्हणत नाही की बाबा आता काय होईल आणि मग कसं होईल आणि हा विषय नाही. तीच सेवा आम्ही पुढे ठेवू. फक्त हे करत असताना माझं पत्रकार बंधूंना, समाजामधल्या सगळ्या वरिष्ठ लोकांना ही अशी विनंती आहे की येस, नो वन इज परफेक्ट. जिथं चुकतंय तिथं तुम्ही योग्य आम्हाला सल्ला द्या. जिथं चुकतंय तिथं आम्ही नक्कीच सुधारू, तुमचा सल्ला नेमका मानू, कारण त्याशिवाय आम्ही पूर्णत्वाला जाणार नाही.